नमस्कार. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही आणि गरजे मराठी प्रस्तुत ग्लोबल महाराष्ट्र या संवाद मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत. या मालिकेत आपण गप्पा मारतो साता समुद्रापार आपलं कर्तृत्व गाजवत महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचं नाव मोठ्या करणाऱ्या व्यक्तिमत्वांशी. आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा अभिमान बाळगून जगभर वावरणाऱ्या या व्यक्ती अनेकांना प्रेरणादायी ठरू शकतात. त्यामुळेच आपण ग्लोबल महाराष्ट्र ही संवाद मालिका सुरू केली आहे. ही संवाद मालिका तरुण पिढीच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरते याचा आम्हाला आनंद आहे. आज या मालिकेत आपण गप्पा मारणार आहोत अमेरिकेत वास्तव्याला असलेले सलील दोंदे यांच्याशी. सलील दोंदे हे फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री मधलं मोठं नाव आहे. त्यांनी IIT मुंबई मधून बीटेक पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर क्लेमसन युनिव्हर्सिटी मधून MS केलं आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून MBA. नॅसडॅक मध्ये ग्लोबल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होते दोंदेजी. त्यानंतर अनेक कंपन्यात विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत. रॅटले सोल्युशन इन्कॉर्पोरेशन या कंपनीचे ते अध्यक्ष होते. अशा या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आपण आज गप्पा मारणार आहोत. दोंदेजी, आपलं ग्लोबल महाराष्ट्रामध्ये स्वागत. नमस्ते. थँक्यू. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या बॅकग्राऊंड कडे जाण्याच्या अगोदर आपलं जे काम आहे, आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते मलाही जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना वाचकांनाही जाणून घ्यायला आवडेल. बर, ठीक आहे. कामं तर सगळेच करतात आणि माझी फिलॉसॉफी अत्यंत सोपी आहे की आपण हेच काम करावं जे आपल्याला आवडतं आणि जे आवडत नाही ते कधीही करू नये. आणि ही पॉलिसी फिलॉसॉफी मी आयुष्यभर वापरली आहे. मी IIT नंतर इंजिनियर झालो, तिथे ऑटोमेशन केलं, त्याच्यानंतर 1-2 कंपन्या चालू केल्या आणि मग हल्ली मी बऱ्याच कंपनींच्या बोर्डांवर असतो आणि एका कंपनीच्या CEO ची पदवी पण आहे मला. मी CEO आहे व्हेंटिव्ह टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीचा. ही अगदी ग्लोबल कंपनी आहे. आमची ऑफिसेस आहेत सगळ्या देशांमध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये, आणि तिथे मी CEO म्हणून आहे आणि मी बऱ्याच कंपनींच्या बोर्डांवर पण आहे. तर ह्या गोष्टींमध्ये मी हल्ली बिझी राहतो. आपलं कामाचं नेमकं स्वरूप काय आहे सध्याचं? म्हणजे फिनटेक इंडस्ट्रीमध्ये आपण आहात, तर हे फिनटेक इंडस्ट्री म्हणजे काय, त्याचं महत्व काय, म्हणजे आपण नक्की आता काय करता या फिनटेक इंडस्ट्री? तर फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी, म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ज्या ज्या कंपनीज आहेत त्यांना टेक्नॉलॉजी पुरवणं किंवा फायनान्शियल एरियाची जी टेक्नॉलॉजी आहे ते पुरवणं, त्याला फिनटेक असं म्हणतात. आत्ताची जी कंपनी आहे त्या कंपनीत आम्ही रिस्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बनवतो आणि विकतो. म्हणजे काय की कुठली एखादी मोठी ट्रकिंग कंपनी आहे किंवा कुठलं तरी मोठं दुकान आहे, तर तिथे काही अपघात झाला, काही ऍक्सिडेंट झाला, कोणाला लागलं, तर रेग्युलेशन प्रमाणे हे सगळं ट्रॅक करून ह्या लोकांना इन्शुरन्स प्रीमियम्स भरून त्यांचं सगळं नीट सविस्तर होतंय का नाही हे बघण्याकरता हे सॉफ्टवेअर आहे. तर मोठ्या मोठ्या कंपनीज म्हणजे ग्लोबल 100, ग्लोबल 1000 अशा कंपनीज हे सगळं सॉफ्टवेअर वापरतात आणि त्यांच्या ज्या काही रिस्क आहेत, म्हणजे वर्कर्स कॉम्पेन्सेशन, त्याचा अर्थ काय की कोण एखादा वर्कर आहे त्याला काय लागलं वगैरे तर त्याची मेडिकल सोय, किंवा त्यांची काही प्रॉपर्टी आहे किंवा ट्रक्स आहेत, त्यांचा काही अपघात झाला तर त्याचे इन्शुरन्स सेटलमेंट वगैरे करणं, ही सगळी एरिया ह्याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. आणि कंपनीज, मोठ्या मोठ्या कंपनीजचं असं खूप ग्लोबल रिस्क खूप असतं आणि त्यांना ठरवायला लागतं की कुठलं रिस्क मी स्वतः अब्सॉर्ब करू. आता तुमची गाडी आहे, तुमच्या गाडीवर इन्शुरन्स आहे नाही का, आता त्या इन्शुरन्सचं डिडक्टेबल किती ठेवावं. डिडक्टेबलचा काय अर्थ की तुम्ही स्वतःच्या खिशातनं किती खर्च करणार. तसंच ह्या मोठ्या मोठ्या $multi-million ज्या रिस्क आहेत त्यातला कुठला पोर्शन मी आपली कंपनी ठेवणार आणि दुसरा पोर्शन इन्शुरन्सला देणार, हे सगळं डिसाइड करायचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर आम्ही बनवतो हल्ली आणि ते सॉफ्टवेअर आम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजना विकतो.
धनुजी थोडंसं आपण मागे जाऊ. आपलं करिअर आपण भारतात ज्यावेळेस होतात, आपलं शालेय शिक्षण कसं झालं, आपलं महाविद्यालयीन शिक्षण कसं झालं आणि एकूण या सगळ्याचा आपल्या पुढच्या जीवनावर कसा करिअरवर कसा फरक पडला हे जाणून घ्यायला, आपल्या कुटुंबाविषयी थोडं जाणून घ्यायला आम्हाला. तर मी वाढलो दादर हिंदू कॉलनीमध्ये आणि माझं घर म्हणजे त्या काळी आम्ही म्हणायचो किंग जॉर्ज शाळा, आता हल्ली म्हणतात इंडियन एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल. त्या शाळेच्या अगदी बाजूला माझं घर. म्हणजे काय की शाळेची 10:50 बेल झाली का मग मी माझी बॅग आणि बूट घालायची तयारी करायचो आणि चांगलेपणे 11च्या आधी मी वर्गात पोचायचो. तर मी वाढलो हिंदू कॉलनीत, गेलो SIS कॉलेजला. SIS ला माझी आई प्रोफेसर होती आणि ती बायोलॉजी शिकवायची आणि SSC नंतर मला मार्क चांगले होते म्हणून मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊन आलो. तर घरी आलो तर मी म्हटलं की आता मी जय हिंद कॉलेजला जाणार. तर आई बाबांना फार धडकी बसली की अरे आई तुझी SIS ला आणि तू चालला इथे जय हिंदला. तर मग मी म्हटलं आईला, बघ मला थोडी कॉलेजमध्ये थोडी मजा करायची, काय शाळेत झालं रखडलो, आता तू तिथे माझ्या मागे पिच्छा करणार म्हणजे हे काय बरोबर नाही. मग मी तिच्याकडनं अट घालून घेतली, हे बघ मी SIS ला एका अटीवर यायला तयार आहे की तू हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेस बायोलॉजीचं, तुझं ऑफिस माझ्या लेक्चर्सच्या फ्लोअरवर असता कामा नाही. म्हणजे माझी जिथे जिथे लेक्चर्स होतील तिथे तू फिरकायचं नाही आणि कुठल्याही प्रोफेसरनी तुला येऊन कंप्लेन केलं तरी ते तू मला सांगायचं नाही आणि तू मला कुठलाही विषय शिकवायचा नाही. ही अट जर तुला मंजूर असेल तर मी नक्की SIS कॉलेजला जाईन. ह्या अटीवर मी SIS ला गेलो आणि त्याच्यानंतर मग मी IIT ला गेलो आणि IIT हून मग मी अमेरिकेत आलो. तर असं माझं शिक्षण होतं मुंबईचं. पुन्हा आपण आपल्या तुमच्या प्रोफेशनकडे जाऊ. हे फिनटेक इंडस्ट्रीचं जे पोटेन्शियल आहे ते काय आहे आणि इंडस्ट्रीचं महत्व काय आहे? फिनटेक इंडस्ट्रीचं कॉर्पोरेट युगात भांडवली बाजारावर त्याचा किती परिणाम? फिनटेक हे अत्यंत इम्पॉर्टंट एरिया आहे, कारण ही आहे टेक्नॉलॉजी जी फायनान्शियल एरियामध्ये अप्लाय होते. उदाहरणार्थ तुम्ही रिलायन्सचा स्टॉक घेतला तर तो स्टॉक ट्रेड होतोय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर उदाहरणार्थ. तर तुम्ही 100 शेअर्स विकले आणि मी 100 शेअर्स विकत घेतले, हे सगळं ट्रॅक करणं हे फायनान्शियल टेक्नॉलॉजीच करतं. सो हे जर फायनान्शियल टेक्नॉलॉजी नसली तर ह्या अशा महत्वाच्या आणि सोप्या गोष्टी होऊच शकणार नाही. तर फिनटेकचं हे एक उदाहरण मी दिलं तुम्हाला, स्टॉक मार्केटचं, स्टॉक एक्सचेंजचं. दुसरं उदाहरण देतो म्हणजे की मोठी एखादी कंपनी आहे, गोदरेज किंवा टाटा किंवा कोण म्हणा, ते त्यांचे सगळे ऑपरेशन्स चालवतात. ते ऑपरेशन्स प्रॉफिटेबल आहेत का नाही, की कुठले प्रोडक्शन पुरेसं आहे का नाही, हे सगळं ते फायनान्शियल्स मध्ये घालणं हे फार महत्वाचं असतं आणि ती फायनान्शियल टेक्नॉलॉजी ते हे सगळं फॅसिलिटेट करतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी असेल, याच्या माध्यमातून बिझनेसशी संबंधित किंवा मोठ्या कंपन्यांशी संबंधित काही मोठ्या समस्या सोडवल्या गेल्या किंवा विचारही करता येणार नाही अशी प्रगती त्यांनी अचानक साधली, अशी काही उदाहरणं आहेत तुमच्या समोर? हो, डेफिनेटली ना. कारण माझा मास्टर्सचा थिसिस होता रोबोटिक्स मध्ये आणि म्हणजे किती 80 साली, तेव्हा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एरियामध्ये माझं मास्टर्स केलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग म्हणजे काय थोडक्यात, की जे पूर्वी झालेलं आहे, घडलेलं आहे, त्याचा सगळा डेटा कलेक्ट करणं आणि नुसतं त्याच गोष्टीचं नाही, पण त्या संबंधित आणि काय डेटा आहे, की त्या दिवशी किती पाऊस पडत होता, त्या दिवशी ऊन होतं का नव्हतं, त्या दिवशी कोण प्राईम मिनिस्टर होता, त्या दिवशी काय पॉलिसीज होत्या, हा सगळा मोठा, ह्याला म्हणतात बिग डेटा, हा सगळा डेटा गोळा करून
तो सगळा डेटाचा तो पॅटर्न बघायचा असतो की काय घडलं आणि ते का घडलं, आणि त्याचं तुम्ही आता ह्या काळी ऍप्लिकेशन करता. काय की आता तशाच गोष्टी घडल्या तर काय आउटकम होऊ शकेल. तर ह्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स खूप आहेत की मी 10 वर्षापूर्वी पाऊस पडला. आता इथे अमेरिकेत बर्फ खूप पडतो. मी पाऊस पडला आणि बर्फ पडला होता आणि मी वर माझ्या ड्रायव्हेवरनं चालत गेलो, किंवा मी जिना उतरून, ओला जिना होता, घसरडा जिना होता, त्यावरनं खाली उतरलो आणि मी पडलो आणि मला लागलं. आता तिथे रेलिंग नव्हतं मला धरायला. तर तेच उदाहरण आत्ता घेतलं की अरे तसाच जिना ओला आहे, घसरडा आहे आणि मी तसाच उतरतोय पण रेलिंग आहे, तर मी पडीन का, तर मला लागेल का. हे मी अत्यंत सिंपल उदाहरण देतोय, पण हे उदाहरण मला लागलं तर इन्शुरन्सचा प्रीमियम किती कमी होईल नाही का. मी जर प्रूव्ह केलं की असा ओला जरी जिना असला आणि मी पडलो तरी मला लागणार नाही असं प्रूव्ह केलं तर इन्शुरन्सचा खर्च खूप कमी होतो. तसंच गाड्या चालवणं. आता ही गाडी ही लेन बदलतेय का नाही, ही नीट बदलतेय का नाही, बदलला लेन तर दुसऱ्या गाडीशी ऍक्सिडेंट होईल का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा सगळं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूनच आहे. तुम्ही अमेझॉनला गेला आणि एखादं पुस्तक विकत घेतलं तर तुम्हाला ते एक लहानसं सजेशन येतं की तुम्हाला हे देखील पुस्तक आवडेल. ते कशावर नाही येतं, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, की तुम्हाला अशा प्रकारची पुस्तकं आवडतात म्हणून कदाचित तुम्हाला हे पुस्तक आवडेल. हे सगळे सिंपल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उदाहरणं आहेत. थोडक्यात एका छोट्या उदाहरणापासून जरी तुम्ही जरी सांगितलं असं की एक छोटं जिन्याचं उदाहरण तुम्ही दिलं, पण एखाद्या कंपनीच्या व्यवहारांपर्यंत ज्यावेळेस आपण येतो, थोडक्यात हे कुठंतरी देशाच्या अर्थकारणाशी जोडलं गेलेलं आहे, देशाच्या प्रगतीसाठी जोडलं गेलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला सगळ्या गोष्टी. हो हो हो, डेफिनेटली, अगदी डेफिनेटली. उदाहरणार्थ आता देशाची प्रगती म्हणजे आपण मेडिकल फील्ड धरू, यांनी देशाची प्रगती होतेच नाही का. तर मेडिकल फील्ड धरू. मेडिकल फील्डनी आता मला एक एक्झॅक्ट उदाहरण माहिती आहे की रेडिओग्राफ्स म्हणजे एक्सरेज, चेस्टचे एक्सरेज काढतात आणि असे लाखो लेडीजचे चेस्ट एक्सरेज घेतलेले आहेत आणि त्या एक्सरेजचा डेटा डिजिटाईज केला, म्हणजे काय कम्प्युटरमध्ये घातलेला आहे तो डेटा, आणि त्या डेटावरनं कुठल्या बायकांना उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर झाला ते हे कोरिलेशन काढलेलं आहे. आता आज कुठल्या एका बाईचा जर एक्सरे घेतला आणि त्याच्यात तीच पॅटर्न्स दिसली तर चान्स काय आहे की त्या बाईला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा चान्स खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही इन ऍडव्हान्स ट्रीटमेंट चालू करू शकता किंवा काहीतरी करू शकता. काय हे प्रिडिक्टिव्ह होतं. आता हे मी मेडिकल फील्डमध्ये दिलं आणि हे अशा मेडिकल ऍडव्हान्समेंटमुळेच तर देशाची प्रगती होते नाही का, उदाहरणार्थ. बरोबर. नंदीजी, मला एक विचारायचं की हे खासगी कंपन्यांबाबत की या मोठ्या प्रमाणात अशा टेक्नॉलॉजीज वापरल्या जात आहेत, तर अमेरिका सारख्या देशात जे पब्लिक सर्व्हिसेस आहेत किंवा लोकांशी संबंधित सर्व्हिसेस आहेत, काही यंत्रणा आहेत, त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी वापरल्या जातात. हो, तिथे देखील आता वापर चालू झालेला आहे. उदाहरणार्थ ट्रॅफिकनी तुम्हाला किती लेन्स बांधायला लागतील किंवा ब्रिज किती भक्कम पाहिजे, किती मोठा पाहिजे, किती लेनवाला पाहिजे, तर काय करतात ते, हे रोज ट्रॅफिक काउंट घेतात आणि त्यांनी पॅटर्न बघतात की सकाळी 8 ते 10 इतका ट्रॅफिक असतो, संध्याकाळी 5 ते 8 इतका ट्रॅफिक असतो, दुपारी इतका ट्रॅफिक असतो. त्यांनी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स मध्ये, मशीन लर्निंग मॉडेल्स मध्ये घालून ते ठरवू शकतात की अरे सकाळी ह्या डिरेक्शनला जायला, उत्तरेकडे जायला 3 लेन्स पाहिजे आणि संध्याकाळी दक्षिणेला जायला 3 लेन्स पाहिजेत, पण त्या रस्त्यावर आहेत फक्त 5च लेन्स. मग ती मधली लेन कशी बदलायची.
आणि त्यावर कारण मला 6 लेनचा ब्रिज बांधता येत नाही, मला फक्त 5 लेनचाच ब्रिज बांधता येतो. तर मग ते कसं ऑप्टिमाइज करायचं, तर हे सगळं फॉर एक्झाम्पल हे पब्लिक वर्क्स मध्येच जातं. अशा गोष्टी कळलं का? हा सगळा जो ह्याला म्हणतात ना बिग डेटाचा वापर. आणि बिग डेटाचा वापर म्हणजे काय की सगळा जो अवेलेबल डेटा आहे त्यांनी आपण कसे डिसिजन्स घेऊ शकतो. ह्याच्या वापराला साधारण सुरुवात कधीपासून झाली? आता मी तुम्हाला म्हटलं ना की मी माझा 1982 साली माझा मास्टर्स झाला आणि त्यावेळेला मी माझा मास्टर्स रोबोटिक्स मध्ये केला की रोबोटला शिकवायचं की सरळ रेष कशी मारायची, सरळ लाईन कशी काढायची स्पेसमध्ये. हे त्या काळी फार कठीण होतं माहितीये का. आता आपल्याला वाटतं अरे सरळ लाईन स्पेसमध्ये काढणं किती सोपं आहे, पण त्या काळी काही खूपच कठीण होतं 82 मध्ये. आणि तेव्हापासून हे चालू झालेलं आहे आणि कम्प्युटर्सची जी हळूहळू पॉवर वाढत गेली आणि डेटा जसा जास्तीत जास्त मिळायला लागला तसा त्याचा वापर, त्याचा स्पीड वाढला. आणि आता कम्प्युटिंग पॉवर एवढी फिनॉमिनल आहे. आपल्या एका लहान आयफोनची पॉवर त्या काळच्या मास्टर्स थिसिसच्या कम्प्युटरच्या लखपट जास्त पॉवर आहे. तर जसा हा कम्प्युटर्स यायला लागले, जसा डेटा मिळायला लागला तसा ह्याचा वापर जास्त चालू झाला. सगळ्या टेक्नो फंक्शनल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत जे कॉर्पोरेट वर्ल्ड वापरत आहे तिकडे, आपल्या इथे याचा वापर किती केला जातोय असं काही माहिती तुमच्याकडे आहे किंवा काही अभ्यास आहे याचा? आपलं कॉर्पोरेट जगत किती वापरतं या सगळ्या गोष्टी? बघा, आपल्या कंपनीज आता वर्ल्ड क्लास कंपनीज व्हायला लागलेल्या आहेत इंडियातल्या. काय हे मोठी मोठी नावं आहेत, त्या कंपनीज आर ऍब्सोल्युटली ऑन पार विथ अदर ग्लोबल कंपनीज. त्यांचे सगळे मेथडॉलॉजीज वगैरे वगैरे सगळे अत्यंत सफिस्टिकेटेड आहे. बँकेत फ्रॉड हा मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्या बँकांना की फ्रॉड कसा होतो आणि कोण करतं. तर तिथे इंडियातल्या सगळ्या मोठ्या बँका हे वापरत आहेत हे टेक्निक्स की हा फ्रॉड प्रेडिक्ट कसा करावा. हे क्रेडिट कार्ड मी आता इथे वापरलंय तिथे वापरलंय, हा सलील दोनदाच वापरतोय, खरं आहे का नाही, का कोणतरी सोम्या गोम्या वापरतोय. सो हे सगळं प्रेडिक्ट करायला आपल्या इथल्या मोठ्या मोठ्या कंपनीज चालू तर करतातच आहेत, पण हल्ली मीडियम साईज कंपनीज मध्ये पण चालू झालेलं आहे. आपण नॅसडॅक मध्ये काम केलेलं आहे, तर भारतीय स्टॉक एक्सचेंजनी या टेक्नो फंक्शनल ऍक्टिव्हिटीज बरोबर नॅसडॅक कडून काय शिकायला काय? नॅसडॅक हे अत्यंत, तुम्हाला माहिती आहे, अत्यंत प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे, ग्लोबल स्टॉक एक्सचेंज आहे. आणि सगळ्या गेल्या वर्षी नॅसडॅक वर जास्त कंपनीजनी लिस्टिंग केलं कुठल्याही दुसऱ्या स्टॉक एक्सचेंज पेक्षा. इथल्या अमेरिकेतल्या दुसरा मोठा एक स्टॉक एक्सचेंज आहे, त्याचं मी नाव घेत नाही आता कारण तो माझ्या पूर्वीच्या कंपनीचा कॉम्पिटिटर होता, तर त्याचं नाव घेऊन मी असा घेऊच शकत नाही. तर नॅसडॅकची टेक्नॉलॉजी इतकी सफिस्टिकेटेड आहे की तुम्ही नॅनो सेकंड मध्ये तुम्ही ट्रेड मॅच करू शकता. त्यांचे डेटा आणि मशीन लर्निंग, ज्याला मीच सुरुवात केली नॅसडॅक मध्ये 2015 साली, ती टेक्नॉलॉजी त्या प्रमाणाने अजूनही मला वाटत नाही असेल, पण अजून मला वाटत नाही की जी इंडियन स्टॉक एक्सचेंजेस मध्ये आलेली आहे. नॅसडॅकचा एक मोठा बिझनेस आहे की त्यांची टेक्नॉलॉजी ते दुसऱ्या स्टॉक एक्सचेंजेसना विकतात. ती एवढी सफिस्टिकेटेड फिनटेक टेक्नॉलॉजी आहे. तेवढं सफिस्टिकेशन आलंय का नाही हे मला माहित नाही, आणि दॅट आय थिंक की इंडियन स्टॉक एक्सचेंजेस शुड लुक इनटू. गेले काही वर्षापूर्वी जो मोठा स्कॅम झाला, शेअर स्कॅम, म्हणजे असे स्कॅम रोखणं हे सुद्धा याच्यातनं शक्य होऊ शकतं या टेक्नॉलॉजी. कारण पॅटर्न्स मिळतात ना, पॅटर्न्स मिळतात की अरे ह्या माणसांनी ह्या कंपनीचे एवढे लाखो शेअर्स विकले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या कंपनीचा स्टॉक एवढा धाडकन पडला
एनरॉनचं उदाहरण घ्या, एवढा धाडकन पडला. तर ह्या व्यक्तीला काय माहित होतं? कारण तुम्ही प्रायव्हेट नॉलेजवर पब्लिक शेअर्स ट्रेड करू शकत नाही. मग त्याला काय माहिती होतं? हे स्कॅम सगळे शोधून काढू शकतात. अशी काही उदाहरणं घडली आहेत नॅसडॅक मध्ये सुद्धा, काही स्कॅम बाहेर आले या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून? नाही, मुख्य फायदा टेक्नॉलॉजीचा काय की हे प्रिव्हेंट करणं, दॅट इज द बिगेस्ट थिंग. आणि नॅसडॅक मध्ये खूप टेक्नॉलॉजी त्यांनी हे प्रिव्हेंट होतात आणि हे व्हायच्या आधीच ते पकडतात आणि ते ट्रेड स्टॉप करतात. सो हा स्कॅम झाल्यावर पकडण्यापेक्षा स्कॅम प्रिव्हेंट करणं ह्याच्यात जास्त व्हॅल्यू आहे त्याची. आता आपल्या सरकारने सगळं डिजिटल इंडिया जे सगळं चालू केलेलं आहे, तर त्याच्यात कुठेतरी याचा विचार कधी झालाय असं वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा? हो, अगदी नक्कीच. कारण असं आहे, हे बघा, इंडियाची टेक्नॉलॉजी फारच सुपिरियर टेक्नॉलॉजी आहे आणि इंडियन माइंड्स आर ऑल्सो ग्रेट माइंड्स. काय की तर असं नाही की हा रिलेटिव्हली गरीब देश आहे, रिलेटिव्हली अमेरिकेच्या मानाने, म्हणून असं नाही की इंडियाकडे कमी टेक्नॉलॉजी आहे किंवा इंडियाची डोकी जरा कमी आहेत, असं काहीच नाहीये. तर हे सगळे विचार इंडियात चालू आहेत आणि दे आर अप्लाइंग इट अँड दे आर ॲट द फोरफ्रंट ऑफ इट. मला अजून एक प्रश्न विचारायचं की आता स्टार्टअप्स खूप यायला लागलेत. आपल्याकडे स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिलं जातंय, सेंट्रल गव्हर्नमेंटही देत आहे, स्टेट गव्हर्नमेंटही देत आहे. तर आत्ताच्या या सगळ्या युगात स्टार्टअप्सनी कशावर फोकस करायला, या क्षेत्राशी संबंधित असतील किंवा जवळपास काही असेल त्याच्यात, कशावर फोकस करायला? तर एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअप्सशी माझा खूपच संबंध आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की मी IIT बॉम्बेला ऍडजंक्ट प्रोफेसर आहे तिथल्या स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये, आणि मी वर्षातनं 2दा येतो IIT ला आणि तिथे मी माझी लेक्चर्स देतो आणि माझे कोर्सेस असतात एंटरप्रेन्योरशिपवर. तर हल्ली हे एंटरप्रेन्योरशिप खूपच वाढलेलं आहे आणि हे एंटरप्रेन्योरशिप मी काय माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की असा एक प्रॉब्लेम शोधा जो खरा प्रॉब्लेम आहे. तुमच्या घरात बसून तुम्ही विचार करू नका, जा बाहेर जरा शोधा, लोकांशी बोला, कस्टमर्सशी बोला आणि काय प्रॉब्लेम आहे तो शोधा आणि मग येऊन त्याचं सोल्युशन काढा आणि मग ते सोल्युशन बनवा. तुमची कंपनी खूप प्रॉस्परस होईल. आता 2-3 उदाहरणं देतो की इलेक्ट्रिक लाईन्स, आपल्या तिथे ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्स असतात, तर किंवा खाली पाईप असतात, तर तिथे डिफेक्ट आहे का नाही ह्या इलेक्ट्रिक लाईन्स मध्ये, कुठे काय डॅमेज झालंय का नाही. पूर्वी काय करायचो की लोक शिड्या घेऊन जायचे, ट्रक घेऊन जायचे, चढायचे त्या टावरवर, बघायचे, चेक करायचे वगैरे. आता तो जमाना गेला, आता ड्रोन्स आहेत. आता ड्रोन्स त्या लाईन्सवर उडतात आणि बघतात की अरे हा इथे काय, हे बरं आहे, बिघाड चालू झालाय. हे स्टार्टअपच एक उदाहरण आहे. तर इंडियातले स्टार्टअप्स बऱ्याच गोष्टीवर फोकस करू शकतात. फिनटेकवर तर करूच शकतात कारण तिथे खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. ऍग्रिकल्चर टेक, त्याला म्हणतात ऍग्टेक, ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीवर फोकस करू शकतात. मेडटेक, मेडिकल टेक्नॉलॉजीवर फोकस करू शकतात. एखाद्याचा गुडघा तुटलाय तर नवा गुडघा कसा बसवायचा, सो त्या एरियात फोकस करू शकतात. ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी मध्ये फोकस करू शकतात. एवढा स्कोप आहे आता इंडियात. आणि तुम्ही जर विचार केला, हा जुगाड हा शब्द तुम्हाला माहिती असेलच नाही का, सगळ्यांना माहिती असेल. आणि तुम्ही विचार करा जुगाड म्हणजे काय, की एका माणसाने आपली युक्ती वापरून कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, बरोबर. आता ते तुम्ही जर एक्सटेंड केलं की हा मी जुगाड माझ्याकरता केला, पण ह्याचं आणि 500 लोकांना, 1000, लाखो लोकांना ऍप्लिकेशन आहे का, आणि जर ऍप्लिकेशन असलं तर मी माझी तशी कंपनी का नाही चालू करत. तर माझं इंडियातल्या सगळ्या एंटरप्रेन्योर्सना प्रोत्साहन आहे की बाहेर जा, खरा काय प्रॉब्लेम आहे तो बघा. इंडियात एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला
पिक एन एरिया. आणि जर तुम्हाला शिकायचं असेल तर IIT सारख्या इन्स्टिट्यूटच्या एंटरप्रेन्योरशिप कोर्समध्ये जॉईन व्हा. एक बाळबोध असं वाटणारा प्रश्न आहे, पण आता भारतात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सारख्या सिस्टीम्स आहेत, त्याच्यात अशा पद्धतीची काही टेक्नॉलॉजी आणता आली तर अजून लोकांचं जीवन सुकर होईल असं वाटतं. हो, नाही का, कारण आपण आपला प्रोग्रेस पाहिला तर आपलं लाईफ, आपलं जीवन इझी कशामुळे झालेलं आहे? ह्या लहान लहान सुविधांमुळेच झालेलं आहे, नाही का. लिफ्टची सुविधा आली 100 वर्षापूर्वी, त्यांनी आता आपल्याला 10 जेने चढायला लागत नाही. तर अशाच गोष्टींनी आपलं लाईफ इम्प्रूव्ह होतं. एक्झॅक्टली. आता जे नवीन आताच्या बजेटलाही आलं की सेंट्रल बँक हे डिजिटल करन्सी कन्सेप्ट, तर त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने विचार करता? ही डिजिटल करन्सी होणारच. मी त्याच्यावर लेक्चर्स देतो. त्या प्रकारच्या एका कंपनीत माझा इन्व्हेस्टमेंट देखील आहे. तर हे बिटकॉइन चालू झालं काही बऱ्याच वर्षापूर्वी. ते का चालू झालं? कारण लोकांना वाटत होतं की गव्हर्नमेंटल आणि सेंट्रल बँकचा कंट्रोल नकोय आणि मला करन्सी तयार करायची आहे. म्हणून त्यांनी ही छान नवी टेक्नॉलॉजी त्यांनी इन्व्हेंट केली. पण गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसणं हे कठीण आहे, नाही का. आणि गव्हर्नमेंटचा कंट्रोल असावाही, हे सगळं अगदी फ्री रेन कोणी काही करावं हे योग्य नाही. तर आता सेंट्रल गव्हर्नमेंट सगळे काय करतायत, इंडियाचं धरून, की ते स्वतःची डिजिटल करन्सी आणायला बघतायत. आणि डिजिटल करन्सी म्हणजे काय? रुपयाची नोटची गरज नाही. आणि माझ्या फोनवर सगळं आहे, त्यांनी मी पेमेंट करणार आणि ते टोकन तुम्हाला जाणार आणि दॅट इज अ ट्रान्झॅक्शन. तर हे डिजिटल करन्सीचा वापर खूप होणार आहे आणि इंडियन गव्हर्नमेंट देखील त्याच्यावर खूप रिसर्च करत आहे. उदाहरण देतो, आता एल साल्वाडोरच का इक्वेडर, मला नक्की आठवत नाही, तिथे त्यांनी हे बिटकॉइन हे नॅशनल करन्सीच बनवून टाकलेली. आता मी प्रपोज नाही करत आहे की बिटकॉइन ही करन्सी व्हावी. एव्हरी गव्हर्नमेंट शुड हॅव इट्स ओन डिजिटल करन्सी. आणि पण ही डिजिटल करन्सी होणारच. आता जर तुम्हाला प्रोग्रेस करायचा असेल तर यू हॅव टू फिगर आउट हाऊ टू डिसरप्ट युअर सेल्फ. तुम्ही जे करताय ते जर तुम्ही स्वतः चेंज केलं तर तुम्ही प्रोग्रेस करता. ते दुसरे कोणीतरी जरी चेंज केलं तर तुम्ही मागे पडता. तर स्वतः तुम्ही जे काय करताय ते तुम्ही स्वतः चेंज करायला पाहिजे, म्हणजे तुमचा प्रोग्रेस होईल. नाही तर दुसरे लोक तुम्हाला मागे टाकतील. तर आत्ताच जे चालू आहे, ज्या प्रकारे आपण व्यवहार करतो, पैसे भरतो, पैसे घेतो, ही जुनी मेथड झाली. आणि तर ही मेथड चेंज करणं हे गव्हर्नमेंटचं जॉब आहे. त्यांनी ते थोडे दिवस ही थोडी पॅरलल होणार आणि मग ती जुनी टेक्नॉलॉजी जाणार मागे. पण भारतासारख्या देशात, म्हणजे प्रगत देशात बऱ्यापैकी अवेअरनेस आहे याचा, बिटकॉइन किंवा डिजिटल करन्सीचा. भारतासारख्या देशात अजून तेवढं नाहीये. त्याच्यात सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची कुठेतरी शक्यता आहे असं वाटतं त्याच्यात, आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल? तुम्ही विचार करा, आता महाराष्ट्रातच गेला तर महाराष्ट्रात रिलेटिव्हली जास्त ऍडव्हान्स स्टेट आहे इंडियातला. पण महाराष्ट्रातला देखील तुम्ही एखाद्या गावाला गेला, खेडेगावाला, एसटी कुठल्या कुठे थांबते आणि त्या गावात डॉक्टर नसतो. काही काही गावांमध्ये अधूनमधून इलेक्ट्रिसिटी असते, पाणी अजून ते विहिरीतनं काढतात, वाहतं पाणी नाहीये, तिथे बँक देखील नाहीये. आता ते बँक नाहीये तर मग लोक व्यवहार किती कठीण पडतो त्यांना की मी तुझ्याशी व्यवहार करतो. पण ही जर डिजिटल करन्सी आली तर आता सगळ्यांकडे फोन आहे, जवळजवळ सगळ्यांकडे फोन असतो. फोन आहे, त्याच्यावर डिजिटल करन्सी माझी आहे, मी तुला भेटलो, अरे की मी तुझ्याकडनं एवढं हे विकत घेतोय, ही एवढी शेती मला दे, तू विकत मी घेतोय, हे तू पैसे घे. हे आपण फोनवरनं डिजिटल व्यवहार करू शकतो. नाही तर कुठे जा तंगडतोड करून बँकेत, आणि बँकेतनं मग ते बँक ऑफिसर भेटणार, मग ते 15 लोक आपली फाईल हलवणार, मग त्याच्यानंतर आपल्याला पैसे मिळणार. हे करण्यापेक्षा डिजिटल करन्सी वास्तविकपणे गावात जास्त फायदा आहे त्याचा.
हे ऍडव्हान्स कंट्रीज, प्रगती झालेल्या देशांपेक्षा इंडिया सारख्या देशात त्याचा सर्वात जास्त फायदा आहे. हा थोडा वेगळा विचार तुम्ही मांडलात. पण एकूण डिजिटल करन्सी काय किंवा हे सगळं इम्प्लिमेंट करण्याच्या आधी आपल्या शिक्षण संस्थांनी ह्याचं कुठेतरी लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे असं नाही वाटत? या सगळ्या गोष्टी अधिकृत शिक्षणाच्या रूपाने. हो, शिक्षण 2 प्रकारचं व्हायला पाहिजे. एक म्हणजे टेक्नॉलॉजिस्ट करता, की तुम्ही ही टेक्नॉलॉजी कशी बनवू शकाल, कशी इन्व्हेंट करू शकाल, काय कराल. हे शिक्षण IIT बॉम्बे सारखे ऍडव्हान्स स्कूल्स ऑलरेडी करतात. मी तुम्हाला सांगितलं, मी तिथे एंटरप्रेन्योरशिपचं प्रोफेसर आहे. तिथे हे शिक्षण चालूच आहे. काय हे ऍडव्हान्स, हे एक लेवलचं शिक्षण. दुसऱ्या लेवलचं शिक्षण म्हणजे काय, तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाला शिकवणं की हे वापरायचं कसं, यूज काय वापरणं कसं हे मला शिकवा. कशी ही टेक्नॉलॉजी झाली वगैरे त्याचा मला काही संबंध नाही, मी कसं वापरू एवढं मला तुम्ही शिकवा. बरोबर. आणि हे शिक्षण तुम्हाला शाळेत मिळत नाही, कॉलेजमध्ये मिळत नाही. हे शिक्षण तुम्हाला वापरूनच मिळतं आणि ह्याला दुसरा उपायच नाहीये. हळूहळू हे नवी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करायला लागते, लोक ते हळूहळू वापरायला लागतात आणि मग त्यांनी ते शिकतात. आता पेटीएम भाजीवाला पेटीएम वापरतो, त्याला कोणी शिकवलं का? नाही. त्यांनी ते म्हटलं अरे कोणीतरी त्याला सांगितलं की ही छान टेक्नॉलॉजी आहे, तुला फायदा होईल. मग तो बसला आणि त्यांनी 2दा-3दा ट्राय केला आणि तो म्हणा अरे वा काय उत्तमच आहे नाही का. तसंच हे दुसऱ्या लेवलचं शिक्षण इन यूज शिक्षण आहे किंवा इन यूज लर्निंग. त्याला शाळा कॉलेज काही नाही. थोडक्यात आपले सिनियर सिटीजन ईमेल वापरायला शिकले, हळूहळू सुरुवातीला हे केलं, मोबाईल वापरायला, अँड्रॉइड वापरायला शिकले बटनाच्या फोनवर. तसेच या गोष्टी इव्हॉल्व्ह होत जातील पुढच्या काळात. अगदी तसंच हे एव्होल्युशन होणार. आणि काय होणार माहितीये का, एखादा वयस्कर शेतकरी आहे, त्याचा लहान मुलगा तो कॉलेज शाळेत शिकलेला आहे सगळं आणि तो वापरतो. मग तो जाऊन बाबांना शिकवणार किंवा आईला शिकवणार की हे बघ हे असं असं करता येतं. मग तसं पण ते वाढत जातं एज्युकेशन. बरोबर. हे अजून एक प्रश्न आहे की बेसिकली अजूनही शाळा महाविद्यालयात एक पारंपरिक सायन्सेसच शिकवले जातात. तर हे सगळं आता जग ज्या पद्धतीने बदलत चाललेलं आहे, तर ह्या नव्या गोष्टी शालेय शिक्षणापासून आल्या पाहिजेत. काही गोष्टी काही प्रमाणात तरी. माझ्यासारखा माणूस आहे आज वयाच्या 53व्या वर्षी, मी कोणाकडनं तरी शिकणार आहे या गोष्टी. पण पुढच्या पिढीला हे कुठंतरी आत्तापासूनच शिकायला लावणं, ही ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. कारण मी उदाहरण देतो, खरं उदाहरण, की फॉर एक्झाम्पल मॅथ मध्ये लप्लास ट्रान्सफॉर्म आणि कॅल्क्युलस वगैरे हे मी कॉलेज आणि IIT मध्ये शिकलो. आता तेच विषय शाळेत शिकवतात. शाळेत माझी मुलगी जेव्हा हायस्कूलमध्ये जात होती, दोन्ही मुली, तेव्हा त्या माझ्याकडे येऊन सांगायचे बाबा हे मला होमवर्कचे हे एक्सप्लेन कर. आणि मला डोकं खाजवायला लागायचं का रे हे मी कॉलेजमध्ये शिकलो आणि तू हे आता 9वीत आणि 8वीत शिकतेस. हे इंडियात पण होत आहे आता. आणि तसंच ही सगळी नवी टेक्नॉलॉजी हळूहळू ती आता, आणि मुलं वापरतात हो ही टेक्नॉलॉजी. हे असं नाहीये की आता हे वापर, हे कर. कॅल्क्युलेटर मी स्लाइड रूल वर शिकलो. आता कोणाला स्लाइड रूल माहितीये का? कोणालाही माहित नाही. सगळ्यांना कॅल्क्युलेटर माहिती. तसंच ही टेक्नॉलॉजी आता कॉलेजमधनं, शाळेत 10वी, 8वी, 9वी, 7वी असं होणारच. ते नॉर्मलच आहे. ते थोडक्यात हे सगळं काम तुम्ही जे करताय ते कुठंतरी जाऊन एक सामान्यांच्या आयुष्याशी निगडीत होतं असं म्हणायला हरकत नाही. याच्यात सगळ्यात कुठंतरी जाऊन, म्हणजे कंपन्यांचा भांडवली नफा तर होईलच तुमच्या कामातून, पण हे कुठंतरी थेट एंड युजर पर्यंत किंवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी कुठेतरी मदत करते, इनडायरेक्टली का होईना, असं म्हणता येईल याच्यात. आणि ही अगदी नक्कीच. आणि ह्या टेक्नॉलॉजीनी एखाद्या सामान्य व्यक्तीला मदत केली नाही किंवा त्यांना फायदा झाला नाही तर ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा नाही.
मी एवढ्या एक्स्ट्रीमला जाऊन सांगतोय की ह्या टेक्नॉलॉजीचा सामान्य माणसाला फायदा झाला पाहिजे. आणि जेव्हा कॉर्पोरेशन्सचा फायदा होतो तेव्हा ऑटोमॅटिकली सामान्य माणसाचा फायदा होतो. असं समजू नका की एखाद्या मोठ्या कॉर्पोरेशनचा फायदा झालाय त्यामुळे सामान्य माणसाचा फायदा होणार नाही किंवा त्याला तोटा पडेल किंवा त्याच्या खिशातनं पैसे जातील, ही समज चूक आहे. कारण जेव्हा कॉर्पोरेशन्सचा फायदा होतो तेव्हा ते इन्व्हेस्ट करतात, तेव्हा ते नवी टेक्नॉलॉजी आणतात आणि ती त्या सामान्य माणसाला जाते. हे मी म्हणतो व्हर्च्युअस सर्कल आहे आणि हे चालू राहणारच. एकूण जगभरातली एक समस्या आहे जी सगळ्यात मोठी आहे आणि भारतात ती सगळ्यात जास्ती त्याचं हे जाणवतो तो म्हणजे करप्शन, जे सर्वसामान्य माणसाला कायम चिंतेचा विषय असतो. तर जसा ह्याचा वापर भारतासारख्या देशात होत राहील तसं करप्शनचं लेवलही कमी होऊ शकते याच्यात. आता तुम्ही विचार करा करप्शन का होतं. करप्शन होतं कारण 2-3 कारण आहेत त्याला. एक म्हणजे की मी काहीतरी इल्लीगल करतोय काय त्याच्यामुळे. दुसरं म्हणजे मी हे केलं तर गव्हर्नमेंट मला खूप मोठा टॅक्स देणार. आणि तिसरं म्हणजे की हे गव्हर्नमेंट ब्युरोक्रेसी चालली त्यांना मला वेळ जाणार आहे म्हणून आपण साईड डील करू आणि करप्शन करू. आता हे जी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डिजिटल पेमेंट्स, त्यांनी हा अंडर हँडेड व्यवहार होऊच शकत नाही. तुम्ही ब्लॅक मनी करूच शकणार नाही कारण सगळे ओपनवर आहे. घराचे रेकॉर्ड्स, मी माझं घर तुम्हाला विकलं, अजूनही काय चालतं की मला 20 रुपये तू व्हाईट मध्ये दे आणि 80 रुपये मला तू टेबलाखालनं दे, राईट. पण जेव्हा घराचीच किंमत आणि घराचाच व्यवहार डिजिटली होतोय आणि जेव्हा सगळी ट्रान्झॅक्शन डिजिटली होते तेव्हा ते करप्शनचा स्कोप येऊ शकत नाही. बरोबर. मग हा एक तुम्ही प्रॉब्लेम काढून टाकला. दुसरा, डिजिटल आणि मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्ही सगळं स्पीडअप केलंय. म्हणजे गव्हर्नमेंट ब्युरोक्रेसीमुळे आपला धंदा कमी होणार, हळू होणार, हे तुम्ही ऑब्जेक्शन काढून टाकलंय. आणि तिसरी गोष्ट करप्शनची की मी काहीतरी इल्लीगल करतोय. हे इल्लीगल केव्हा होऊ शकतं, केव्हा तुम्ही छुपे रुस्तम राहू शकता तेव्हा. पण जेव्हा सगळं हे ओपनवर आहे तेव्हा तुम्ही हे इल्लीगल गोष्टी करू पण शकत नाही. तर ह्या तिन्ही एरियाज ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एलिमिनेट करणार आहे. त्याचा हळूहळू करप्शन कमी होणार आहे. आणि गव्हर्नमेंटची पण रिस्पॉन्सिबिलिटी एक आहे की एक्स्ट्रीम टॅक्सेशन जर तुम्ही आणलं तर मग तुम्ही लोकांना इन्सेंटिव्ह देताय की नाही तुम्ही टॅक्स न भरता करा. सो हा सगळा बॅलन्स असायला पाहिजे. गव्हर्नमेंटचा देखील बॅलन्स असायला पाहिजे की एक्स्ट्रीम टॅक्सेशन नको बाबा, फेअर टॅक्सेशन करा. सो एव्हरीवन वॉन्ट्स टू प्ले इन द सिस्टम. आणि ह्यानी ह्या टेक्नॉलॉजीने करप्शन कमी होईल. आपण डिजिटल प्रोसेस बद्दल बोललो, आपण डिजिटल करन्सीच्या बाबतीत ज्यावेळेस बोलू किंवा बिटकॉइन सारख्या करन्सीच्या बाबतीत बोलू त्याच्यात टॅक्स इव्हेजनचे इश्यूज येणार नाही. व्यवहार येऊ शकतील, पॉसिबल आहे. कारण असं आहे जितकी हुशार लोक चांगली कर्तव्य आणि चांगल्या गोष्टी करतात ना तितकेच हुशार लोक हे बायपास करण्याच्या मागे देखील लागतात. काय तर ते होऊ शकतं पण त्याचं प्रमाण कमी होईल. मुद्दा काय की प्रमाण कमी होईल आणि ते करायला कठीण होईल. होणारच नाही असं आपण म्हणूच शकत नाही ना. जोपर्यंत माणूस काहीतरी चोरी करायच्या मागे लागतो आणि त्याची बुद्धी तो त्या डिरेक्शन मध्ये घालतो तर तुम्ही ते अवॉइड करूच शकत नाही. पण सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर आरबीआयने जर समजा डिजिटल करन्सी आणली तर त्यांना काहीतरी ट्रॅकिंग सिस्टीम त्याच्यावर ठेवता येईल. इथं ती शक्यता बाय डिफॉल्ट त्यांनी जर डिजिटल करन्सी आणली ना तर त्या डिजिटल करन्सीचे मालक तेच आहेत, तेच ट्रॅक करू शकतील. त्यांनी त्यांना सगळं उघडकीला येईल. त्यांना सगळं ट्रॅकिंग मिळेल की तुम्हाला इतके रुपये गेलेत, मला इतके रुपये आलेत. आणि ऑटोमॅटिकली तुम्ही हे बघा लिहून घ्या, अजून एक 5 वर्षांनी ना तुम्हाला इन्कम टॅक्स भरायलाही लागणार नाही, इन्कम टॅक्स फाईल करायलाही लागणार नाही. तुम्हाला एक ईमेल येईल की तुमचं इन्कम टॅक्स आहे इतके रुपये आणि हे बटन दाबा आणि ते पे करा. कारण तुम्ही काय व्यवहार केलाय, कोणाशी केलाय, तुम्हाला किती पैसे मिळाले, त्याच्यावर किती टॅक्स आहे, हे सगळं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आणि तुम्हाला फक्त एक बटन दाबलं का तुमचा तो टॅक्स होणार. म्हणजे हे सगळं
एलिमिनेट होणार. हे डिजिटल करन्सी आरबीआयनी जर केली ना तर त्यांनी देशाला खूप फायदा आहे. करप्शन जाईल, हे जी ब्युरोक्रेसी आहे, हे बाबू लोक जे पैसे घेतात ते जातील आणि सगळं इट विल बी ऑल अबव बोर्ड. गरजे मराठी सारखे जे ऑर्गनायझेशन आहेत, ग्लोबल ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचं जे काम आहे की लोकांनी काय काय केलंय ते आपल्या ह्या करंट स्टुडंट्सना किंवा या यंग लोकांसमोर हे विचार मांडणं, अशी जी कामं हे करतायत गरजे मराठी वगैरे सारख्या संस्था, हे फारच चांगलं आहे आणि दॅट शुड बी एनकरेज्ड टू नो एंड. आणि तुम्ही तुमच्यासारखे प्रोग्राम्स जे हे मेसेजेस आम जनतेला कडे पोहोचवताय, हेही फार कमेंडेबल आहे आणि त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. थँक्यू. खरं तर तुमच्यासारख्या लोकांकडनं आम्हालाही नवीन शिकायला मिळतं. आम्ही पत्रकार शेवटी कुठेतरी एका चौकटीत अडकलेले असतो, त्याच्या पलीकडे विचार करायला फारसा वेळ नसतो. रोजचं राजकारण, रोजचं क्राईम, रोजच्या गोष्टी, याच्यातनं आम्हालाही खूप वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात यातनं. तर प्रेक्षकांना मला सांगायचं तर हे होते सलील दोंदे. म्हणजे खरं तर त्यांनी सर्वसामान्यांच्याही प्रश्नांबाबतही हात घातला आणि अनेक कंपन्यांच्या भांडवली यशाचे शिल्पकार म्हणलं तरी ते चुकीचं ठरू नये. दोंदेजी आज खूप नव्या क्षेत्राबद्दल, एक वेगळ्या क्षेत्राबद्दल आम्हाला जाणून घेता आलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. सकाळ आणि साम टीव्हीच्या माध्यमातून ही माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत, आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवता आली, याबद्दल आम्हालाही मनापासून आनंद आहे. तर आपण असेच जोडलेले राहू. असंच काही नवीन करता आलं तर जरूर करू. गरजे मराठी सारखी संस्था आपल्या बरोबर आहे, त्यामुळे सकाळ गरजे मराठी आम्ही कायम संपर्कात असतो. त्यामुळे नवीन नवीन माणसांशी भेटू, तुमच्याशी, तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांशी काही अजून नवीन करता आलं तर आपण पुढच्या काळात याचा नक्की प्रयत्न करू. तर दोंदेजी, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी साम मराठी, सकाळ माध्यम समूह, गरजे मराठीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. पुढच्या आठवड्यातही याच वेळेला आम्ही तुम्हाला घडवणार आहोत अशाच एका आगळ्या व्यक्तीची भेट. तोपर्यंत धन्यवाद.